आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं मम्मा, तू या काल आलेल्या लोकांसाठी तुझं आणि तिलोत्तम आंटीचं वर्षानुवर्षातलं नातं तोडून टाकलंस। ते स्वतःहून आले होते घरी ते तुझ्याशी बोलायला, आणि तू कसं विसरलीस ग? त्यांनी कायम आपली मदत केली आहे, त्या कायम आपल्या सोबत। उपकार नाही केले हा तिने, मैत्रीच्या नात्याने केलंय जे काय केलंय ते कळलं ना? आणि हो, मला हे मैत्रीची नाती भीती याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ना माझ्या पोटच्या पोरीचं करिअर वाटतं। आणि इतकी नाती जपायची मला हौस असते ना, तर आज तुझा बाप या घरात दिसला असता। दिसतोय का कुठे? आहे नाही ना? मग समजून घे तारा की तुझ्या मम्माला नक्की काय हवंय। आणि हे असली नाती भीती जपण्यापेक्षा मला तुझं गायिका तारा वझे म्हणून अस्तित्व जास्त महत्वाचं वाटतं, कळलं? आणि जर हेच अस्तित्व तूही जपलास नीट, तर उद्या त्या तिलोत्तमा मेंदळेपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होशील तू। आणि हो, मात्रे पण तसे कमी नाहीयेत, कळलं ना? पण माझ्या प्रेमाचं काय मम्मा? माझ्या इमोशनचं काय? या सगळ्या गोष्टींपेक्षा तुला माझं करिअर आणि पैसा महत्वाचा वाटतोय आता? तारा, तारा मला पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावू नकोस। प्रश्न फक्त पैशाचा नाहीये तारा, आपले हात कुठल्या दगडाखाली आहे तुला माहिती आहे ना? नाही कळत आहे का तुला? तारा, आज जर तुझ्या आणि सावलीच्या आवाजाचं सिक्रेट जगासमोर आलं ना, तर आपल्यावर काय वेळ येऊ शकते याचा कधी विचार केलायस? अगं, जीव द्यायची वेळ येईल आपल्या दोघींवर, तुला कळत कसा नाहीये? तुला तुझ्या नावापुढे चूक उभं केलेल्या या विश्वापुढे काहीच दिसत नाहीये ग मम्मा। तुला तुझ्या मुलीची काहीच पडलेली नाहीये। नाही पडलीये, नाही पडलीये तसा समज हवं तर, कळलं? आणि हे रडणं बिडणं जे काय ना, घे करून एकदाच, रड किती हवाय तितका, पण माझा निर्णय बदलणार नाहीये। त्या सोहमला विसरून जायचं, कळलं? विसरायचं कायमचं। हॅलो सोहम, काय रे तुझ्या झोपेला चकवा लागला का काय? डोळे बंद करून मी ऐकलंय तुझी आई माझ्या भावी सासूकडे गेली होती। पिंकू शेट, तुला माहिती आहे ना माझं तारावर प्रेम आहे आणि ताराचं पण माझ्यावर प्रेम आहे।